माझ्याकडे कॅमेरा मागे उभा असलेला ओंकार गोसावी आणि मी गौरी चेटे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आहे. आणि आपण एक उपक्रम हाती घेतला आहे कहाणी दुर्गेची. 9 दिवस 9 कर्तृत्वशालीनींची गप्पा. त्यामध्ये आज आपल्यासोबत गप्पा मारायला जी सखी आलेली आहे ती इथे उपस्थित असल्यावर ती दिसते आणि तिला पाहूनच सगळ्यांनी बहुतेक करून ओळखलं असेल. तिचं नाव गीता उपासनी. तिचा वेगळा परिचय करून देण्याची खरं तर गरज नाहीये, पण तरी सुद्धा औपचारिकता म्हणून मी तिची ओळख करून देते की विद्या आणि कला यांचा सुरेख संगम म्हणजे गीता. गीता ही उत्तम व्याख्याती आहे, तरुणांचा एक प्रकारे युथ आयकॉन आहे आणि ती विविध विषयांवर व्याख्यानं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही देते. आणि ती मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं जे म्हटलं जातं ते अगदी तिच्या बाबतीत तंतोतंत खरं आहे. अतिशय सुरेख तिचा उच्चार आणि वाणी आणि प्रखर बुद्धिमत्ता या सुरेखाचा संगम आणि बाळासाहेब ठाकरेंपासून उस्ताद झाकीर हुसेनांपर्यंत सर्वांनी तिचं प्रचंड कौतुक केलंय. झी मराठीवर तिचे गीतेचं सार तिने जे सांगितलंय त्याचं कव्हरेज झालेलं आहे. आपण याबाबत सगळं तिच्याकडूनच जास्ती जाणून घेऊया. तिचा प्रवास या क्षेत्रातला कसा चालू आहे. गीता, तुझं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आणि तू वेळात वेळ काढून आमच्याकडे आलीस त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मनापासून आभार मला निमंत्रित केल्याबद्दल. तर आपल्या प्रेक्षकांना तू कोणकोणत्या विषयावर व्याख्यान देतेस याबद्दल थोडक्यात सांगते. मला ही वक्तृत्वाची जी परंपरा आहे ती माझ्या घराण्यातून मिळालेली आहे. माझे आजोबा वैकुंठवासी राधाकृष्ण शास्त्री उपासनी निजामपूरकर हे प्रसिद्ध प्रवचनकार होते आणि आमच्या गेल्या 8-10 पिढ्या या कीर्तनकार प्रवचनकारांच्या आहेत. मागच्या पिढीमध्ये निजामपूरकर प्रवचनकार कीर्तनकार म्हणजे प्रसिद्ध होते ते माझे आजोबा, माझ्या वडिलांचे वडील, काका. आणि या घराण्यातून मला जी वक्तृत्वाची परंपरा आलेली आहे त्याच्यात असं एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की श्रीमद भागवतात वेदस्तुती नावाचा एक अध्याय आहे आणि वेदांनी केलेली परमात्म्याची स्तुती असा त्या वेदस्तुतीचा विषय आहे आणि त्याला 11 मात्रांचा एक अन्वट ताल लागतो आणि नर्दटक नावाच्या दुर्मिळ वृत्तामध्ये या अध्यायाची रचना केलेली आहे आणि तो इतका दुर्मिळ आहे की या नर्दटक वृत्तामधली ही 18 पुराणांमधली एकमेव रचना आहे आणि ती एका विशिष्ट पद्धतीने म्हणण्याची आमच्या घराण्यामध्ये परंपरा आहे. आणि मी 4 वर्षाची असताना माझे वडील आणि माझे गुरु श्री चारुचंद्र उपासनी त्यांनी मला ती म्हणायला शिकवली आणि मी अगदी वयाच्या 4थ्या वर्षी बाळासाहेब ठाकरेंबरोबर ती म्हटली होती त्यांच्या सभेमध्ये आणि त्यांना स्वागताच्या वेळी घातलेला पुष्पहार मला घालून त्यांनी माझं कौतुक केलं आणि हा मला आलेला पहिला दिव्य अनुभव वेदस्तुती म्हटल्यानंतरचा. त्यानंतर ती तालाच्या दृष्टीने म्हणायला अत्यंत अवघड आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या कानामध्ये गोष्ट गेली, त्यांना मी तो अध्याय ऐकवला आणि त्यांना त्याच्यातली जी मंत्रशक्ती आहे त्याच्यातलं जे दिव्यत्व आहे त्याचा इतका संस्पर्श झाला की ते असं म्हणाले की माझ्या वडिलांची बरसी असते म्हणजे श्राद्ध आणि त्याला जगभरातले अनेक कलाकार येतात, त्यांची कला सादर करून माझ्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करतात. तर माझी अशी इच्छा आहे की या वर्षीच्या त्या कार्यक्रमाचा आरंभच या वेदस्तुतीने व्हावा. तर 2016 साली त्यांचे बंधू फजल कुरेशी तालाचे बोल म्हणतायत आणि ती वेदस्तुती म्हणती असा तो कार्यक्रम झाला. तर युट्यूबवर तो उपलब्ध आहे, सगळ्यांना पाहता येऊ शकतं. त्यानंतर मी असा एक प्रयोग सुरू केला की संपूर्ण शिवचरित्र बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं राजा शिवछत्रपती त्याचे 365 भाग केले की आपण रोज स्नान करतो आणि शरीराचा मल घालवतो, तर आपल्या आत्म्याचा मल घालवण्यासाठी म्हणून आपण रोज शिवचरित्र ऐकूया, रोज एक भाग ऐकायचा. अशा पद्धतीने त्याचे 365 भाग करून व्हॉट्सअपवर काही जणांनी 3-3.5 हजार जणांनी त्याने नोंदणी केली होती आणि रोज एक भाग मी पाठवत होते आणि तो संपूर्ण जगात जिथे जिथे मराठी भाषिक आहेत त्यांच्यापर्यंत तो माझा उपक्रम पसरला. त्यानंतर सावरकर वाङ्मयाने सुरू केलं, मोगल्यांचे वंड, काळे पाणी, 6 सोनेरी पाने अशी अनेक पुस्तकं मी वाचली. त्याचं ध्वनिमुद्रण एक भाग पाठवत गेले. आता माझ्या व्हॉट्सअपवर 15 ते 16 हजार सबस्क्रायबर्स आहेत आणि ते पुढे लाखो जणांपर्यंत हे ऑडिओ पाठवतात. आणि त्याचबरोबर ही वक्तृत्वाची परंपरा आहे, तर व्याख्यानं मी करते. सावरकरांवर वेगवेगळ्या 4 विषयांवर माझी व्याख्यानं आहेत. अध्यात्मवादी सावरकर असा वेगळा विषय आहे, अध्यात्मवादी. तर तो असा अनपेक्षित आहे आणि उपेक्षितही आहे असा
त्यांचं हे जे अंग आहे आध्यात्मिक अंग ते लोकांपर्यंत आलेलं नाहीये, त्याच्यावर माझं व्याख्यान होतं. त्यानंतर वीर सावरकरांनी लिहिलेला त्यांच्या आयुष्यातला शेवटचा ग्रंथ म्हणजे 6 सोनेरी पानं. इतकं सहस्रावधी पृष्ठांचं लिखाण झाल्यावरही त्यांना हिंदूंना काहीतरी कळकळीने सांगायचं होतं म्हणून त्यांनी हा ग्रंथ लिहिला. तर तो माझ्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेला आहे. शंकर भाग आहे, तर तो पूर्ण ग्रंथ ऐकायला 25 तास लागतील. त्याचं दीड तासाचं व्याख्यानही मी करते. त्यानंतर बाबाराव सावरकरांवरही व्याख्यान फारसं केलं जात नाही. त्यांचंही त्याग आणि त्यांचंही कार्य फार मोठं आहे. तर त्यांच्यावरच्या व्याख्यानाचा मी प्रारंभच अंदमानमध्ये केला. अंदमानमध्ये माझी व्याख्यानं मला झाली. त्यावेळी त्या व्याख्यानाला मी प्रारंभ केला. वीर सावरकरांचं हिंदुत्व असाही एक विषय आहे. त्यानंतर भारतीय संस्कृतीतील स्त्रियांचं स्थान या विषयावरही मी बोलते. आता पुढच्या आठवड्यामध्ये धर्म आणि विज्ञान असा विषय आहे. बेळगावला माझं व्याख्यान आहे. तर अशा वेगवेगळ्या विषयांवर माझी व्याख्यानं सुरू असतात. आणि आमचा बहिणींचा मिळून एक व्यवसायही आहे. मी विचारणारच होते कल्पश्रुती. त्याआधी मी तुमची माझी जन्मठेप हा जो ग्रुप आहे 11व्या क्रमांकाच्या समूहामध्ये मी आहेच होता. आणि काम करता करता मला ते ऐकायला मिळतं माझी जन्मठेप. फार छान. म्हणजे मला फार असे अनुभव आले. म्हणजे अगदी लातूरला मी व्याख्यानाच्या निमित्ताने गेले होते तेव्हा एक आई वडील आले होते आणि ते म्हणाले आम्हाला एरवी लहान मुलगा 4थीतला त्याला आल्यावर हातपाय धू गृहपाठ कर असं सगळं सांगावं लागायचं. आता त्याला इतकी गोडी लागली आहे म्हणे तुझ्या आवाजातलं ऐकायची की त्याला फक्त एवढंच सांगावं लागतं की गीता उपासनेचं ऐकायचं आहे ना, आधी सगळं आवडतं. आता तो निमूटपणे सगळं आवडतो आणि आता मला ऐकव असं सांगतो. तर आपल्या शालेय अभ्यासक्रमात जो इतिहास नाही सांगितला जात तो या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. अगदी स्तुत्य उपक्रम आहे. आणि सावरकरांची भाषा तशी थोडी अवघड आहे आत्ताच्या ह्याच्यात. पण ती तुझ्या ह्याच्यात ऐकायला तर नंतर तो जो बोलण्यातला तो जो सहजपणा आपोआप पोहोचतो. मग त्या भाषेतलं आणि आपल्या आत्ताच्या भाषेतला फरक हा दूर होतो आणि त्यांचे विचार निश्चितपणे तुझ्या आवाजात खूप छान पद्धतीने पोहोचतात. त्याबद्दलही मला तुला थँक्यू म्हणायचंच होतं. त्याचं श्रेय माझ्या वडिलांना जातं. वाचण्याच्या ओघामध्ये लिखाण कसं असतं आपल्याला तिथे काहीतरी टीप द्यावी लागते आणि खाली त्याचा सोपा प्रतिशब्द द्यावा लागतो. माझ्या वडिलांनी जे काही मी सावरकर वाङ्मय वाचलेलं आहे त्याच्यामध्ये आता प्रत्येकी तो असं करत असेल तर प्रत्येकी म्हणजे रोज असं करत असेल तर तो प्रत्येकी हा शब्दही कानावर पडतोय आणि प्रत्येकीचा अर्थही कानावर पडतोय. त्यामुळे त्यांची अत्यंत संस्कृत प्रचूर आणि सुंदर अशी जी भाषा आहे तीही कानावर पडते आणि त्याचा अर्थही समजते. आपणच ती खरं तर काळाच्या ओघात दूर चाललोय आणि उलट तुझ्यासारख्या माध्यमातून ती पुन्हा तरुणांपर्यंत आणि तू इतकी तरुण आहेस म्हणजे तू पूर्ण त्यांची ज्याला आपण युथ आयकॉनला मराठीमध्ये जे म्हणू की तरुणांची रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ही नेतृत्वच आहे. छान. मला कल्पश्रुती ब्रँड बद्दल पण थोडंसं जाणून घ्यायचंय तुझ्याकडून. माझं शिक्षण आणि फोकस गीता आम्हाला तुझ्या कल्पश्रुती ब्रँड बद्दल पण थोडंसं सांगशील? अवश्य सांगते. आमची तशी आता ही कौटुंबिक पार्श्वभूमी मी सांगितली. माझ्या वडिलांचंही लिखाण आहे. संपूर्ण गीता त्यांनी मराठीत 700 श्लोक भाषांतरित केलेले. माझी आई MSc गोल्ड मेडलिस्ट आहे. मॅथ्समध्ये तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. मी स्वतः BSc मॅथ्स घेऊन सोमय्या कॉलेजमध्ये पहिली आहे. MSc मध्ये कम्प्युटर सायन्स घेतलं. माझी मधली बहीण श्रुती तिने सायकोलॉजीमध्ये मास्टर्स केलेलं आहे. कल्पिता सगळ्यात लहान तिने मॅथमॅटिक्समध्ये MSc केलेलं आहे. तर एका हौशीतून या व्यवसायाची सुरुवात झाली असं म्हणता येईल. श्रुती जी मधली बहीण माझी तर तिला उरलेलं काहीतरी कापड आहे, कुठलं तरी कानातलं काहीतरी हुक तुटलेला आहे, कुठला तरी मणी घेतला आणि त्याच्याने ज्यावेळी फॅब्रिक ज्वेलरी असा विषयही नव्हता अशा वेळी ती लहानपणी तिला असं काहीतरी तरी बनवायची फार आवड होती. मग तिने असे दागिने बनवले. सुरुवातीला मी व्याख्यानाला जाते तर तिथे मी त्याला मॅचिंग कानातलं घालून गेले. मग मैत्रिणींना दिलं, बहिणींना दिलं की चल तुला मी करून देते. आणि असं करत आम्ही पुण्यात जेव्हा आलो त्यावेळेला आम्हाला असं काही जणांनी सुचवलं की तुम्ही हे कमर्शियलीच करा आणि आम्हाला विका. तर ते बनवत गेलो. त्याचा व्यवसाय वाढत गेला. आता तर साधारण 4-4.5 वर्ष झाली. आणि त्यानंतर आता मुख्य असं झालं की आम्हाला चांगलं शिकवता येतं. आई वडील दोघेही इंजिनिअरिंग मॅथ्सचे प्रोफेसर्स आहेत. मी कल्पिता आम्ही इंजिनिअरिंग मॅथ्स शिकवलेलं आहे. तर तुम्ही समजावून खूप चांगलं सांगता तर आम्हाला उद्योग सुरू करायचा आहे, काहीतरी आम्हाला प्रशिक्षण द्या. किंवा मग अशा काही रिटायर्ड महिला आहेत की ज्यांना निवृत्तीनंतर आपले छंद जोपासायचे आहेत
मग आता शिवणकाम वगैरे करतोच साधारण हो. बायकांना येतं. मग काहीतरी तरी असं नातींसाठी बनवलं, मुलींसाठी बनवलं, अशा पद्धतीने तो काहीतरी आनंद आम्हाला वेगळाच बनवायचंय. असतो. त्याच्यामध्ये मन रमवायचंय, कारण कुठलीही कलेची साधना हे एक प्रकारचं ध्यान आहे. तसं त्याच्यातून मनशांती मिळते, काहीतरी विरंगुळा मिळते. नक्कीच. या याच्यातून आम्ही आता साधारण 300च्या वर महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे वा. हे दागिने बनवण्याचं. आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे दागिने आहेत आमचे, त्याची सगळी टेक्निक्स आम्ही शिकवतो आणि काहीही लपवून ठेवायचं नाही. आपण विद्या एखाद्याला देतोय तर त्याच्यामध्ये कुठलाही हातचं टाकून द्यायचं नाही, अशी आमची खूप वृत्ती छान आहे. बोललीस. आणि त्यामुळे अनेकींनी स्वतःचा छोटा का होईना पण व्यवसाय सुरू केला आहे. तर ही जी कल्पना आहे ती मुख्य श्रुतीची आहे, त्याच्यामुळे त्या ब्रँडचं नाव कल्पिता आणि श्रुती. तर श्रुतीची कल्पना असंही त्याच्यात आहे. खूप छान. आणि त्याच्यामध्ये ती पण काही माझा सहभाग आहे ते पत्र शिकवण्यात. मस्त. कल्पिता आणि श्रुती आता नाही आहेत घरामध्ये, नाहीतर आपण त्यांना पण भेटलो असतो. पण कल्पिता आणि श्रुती या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून कल्पश्रुती हा ब्रँड झालाय आणि मी स्वतः त्याची खूप मोठी फॅन आहे. मी कोविडच्या काळातही तुम्ही तो खूप छान प्रकारे सांभाळला होता आणि मी कोविडच्या काळामध्येच कोविडच्या काळात असं एक गोष्ट प्रतिकूल होती की मी व्याख्यानांचे दौरे करू शकत नव्हते. हो. पण घरी घर बसल्या करण्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती, त्यामुळे याच्यामध्ये आम्ही काम करू शकतो. खरंच छान. या छोट्या कार्यक्रमात तू इतका वेळ दिलास आणि आमच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून आमच्यातर्फे मी तुला एक छोटीशी भेट आहे रुचिरांगणचा ज्वारीचा केक. अरे वा, खूप खूप धन्यवाद. आणि रुचिरांगणनी हा घेतलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य, अत्यंत छान उपक्रम आहे. रुचिरांगणला आमच्या कल्पश्रुती टीमकडून अनेक शुभेच्छा. थँक्यू. सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छिते की गीताचं एक छान युट्यूब चॅनल पण आहे, ते तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तिचे छान विचार आणि तिने ती वाचलेली पुस्तकं आणि वेळोवेळची तिची होणारी व्याख्यानं ती सगळी तुम्हाला तिथे छान ऐकायला मिळतील. आणि रुचिरांगणच्या पेजला, फेसबुकच्या पेजला आणि इन्स्टाच्या पेजला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. वोकल फॉर लोकल. धन्यवाद.